चितळे डेअरी म्हणजे देशातील अग्रगण्य काही दुग्ध व्यवसायांपैकी एक आहे आणि ज्या नावाशिवाय महाराष्ट्रातली सकाळ आणि सण दोन्ही पूर्ण होत नाही अशा उद्योग समूह जो भिलवडीत चालू झाला आणि ते परदेशापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तर याच प्रवासामधले एक शिलेदार विश्वास चितळे साहेब आपल्यासोबत आहेत. भिलवडीमध्ये 1939 साली उद्योगाची सुरुवात झाली. तर उद्योगाच्या इतिहासाबद्दल थोडी माहिती सांगा. 1939 साली भास्कर गणेश चितळे म्हणजे माझे आजोबा सातारा जिल्ह्यातून भिलवडी या गावाला आले आणि इथं त्यांनी दुधाचा उद्योग म्हणजे तिथंही म्हणजे लिंबगोवे जे सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णेच्या काठी गाव आहे तिथंही त्यांचा डेअरी उद्योग होता. पण तिथं बारमाही पाणी नसल्यामुळं त्यांनी भिलवडीसारख्या भागामध्ये की ज्या भागामध्ये बारमाही पाणी असतं आणि चांगली लोकं आहेत म्हणून त्यांनी भिलवडी ह्या गावाची निवड केली आणि इथून 1939 साली ह्या डेअरीची कल्पना त्यांनी इथं राबवली. पहिल्यांदा डेअरी जी होती त्याचे सगळे प्रॉडक्ट इथं बनवायचे आणि मुंबईला ते विकले जायचे आणि कालानुरूपे मुंबईमध्ये भागीदारामध्ये काही अडचणी आल्यामुळं त्यांनी आमच्या आजोबांनी आमचे सगळ्यात मोठे काका रघुनाथराव चितळे यांच्याबरोबर पुण्यामध्ये ही नंतर हे सुरू केलं उद्योग आणि तिथून ह्या सगळ्या वाटचालीला सुरुवात झाली. तर माझा पुढचा प्रश्न असेल की तुमचं अभियांत्रिकीचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा तुम्हाला परदेशातून सुद्धा जॉब ऑफर्स आलेल्या होत्या, पण तुम्ही ते सोडून व्यवसायात पदार्पण करण्याचं काय ठरवलं? जेव्हा इंजिनियर झालो त्यावेळेला माझे सगळे मित्र अमेरिकेला गेले होते आणि त्यांना $2,500-5,000 तिथं पगार मिळायचा. साधारण $2,500 ते $3,000 तिथं पगार मिळायचा. तर मी माझ्या वडिलांना सांगितले की तिकडं एवढा पगार मिळतो आणि तिथं खूप चांगलं आहे, मी तिकडे जातो. वडिलांनी मला सांगितले की मी तुला $10,000 पगार देतो आणि त्यावेळेला हे माहिती नव्हतं की $5,000 म्हणजे किती पैसे असतात. तर अशा परिस्थितीमध्ये वडिलांनी आम्हाला सांगितलं की तुला जिथं तेवढं काही अपॉर्च्युनिटी तिथं मिळणार आहेत तेवढ्या अपॉर्च्युनिटी आपण इथं जनरेट करू, तुम्ही सगळे आमच्याबरोबर राहा आणि ह्या उद्योगात सामील व्हा. त्यामुळे मी इथं जॉईन झालो. तुमचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही तुमच्या आजोबांनी सुरुवात केली आहे व्यवसायाची आणि तुमची ही तिसरी पिढी आणि आता चौथी पिढीसुद्धा या उद्योगात येते आता. तर तुमचं प्रेरणास्थान कोण आहे? आमचं प्रेरणास्थान म्हणजे माझं विचाराल तर माझे वडील आहेत आणि आजोबा आहेत, काका आहेत. कारण प्रत्येकाच्या म्हणजे एक उद्योग हा एकसंध समूह असतो. म्हणजे एका माणसाने एवढा उद्योग मोठा होऊ शकत नाही. म्हणजे जशी हाताची 5 बोटं एकत्र आली तरच त्याची मूठ बनते आणि मग त्या मूठ बनल्यानंतर एक जरी बोट नसलं तरी ते काम करत नाही. तर ह्या सगळ्या लोकांच्या एकजुटीमुळे आणि गेली आत्ता ह्या वर्षी जवळजवळ आपण 80 वर्ष पूर्ण होत आहेत, 80 वर्ष पूर्ण झाली तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्यांची वेगवेगळ्या डोमेनमधली नॉलेज आणि प्रत्येकाची काहीतरी खासियत आहे, प्रत्येकाचं काहीतरी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आहे. या सगळ्यांची मोठ असल्यामुळं आम्ही हा उद्योग एवढा मोठा करू शकलो. पुढचा प्रश्न असा आहे की ऑटोमायझेशन डेअरीत आणण्यामध्ये तुमचा सहभाग सगळ्यात मोठा होता. तर त्यात आलेल्या अडचणी आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली त्याबद्दल माहिती सांगा. की 1984 साली 84-85 सालामध्ये पहिल्यांदा कम्प्युटर्स भारतामध्ये आले आणि तेव्हापासून आम्ही आमच्याकडं ZAT बेस्ड सिस्टम्स म्हणजे आमच्याकडं आहेत आणि म्हणजे नानासाहेबांनी पहिल्यांदा कम्प्युटर म्हणजे मिल्क बिलिंगमध्ये साठी वापरण्यात येणारा ॲग्रिकल्चर किंवा खेडेगावामधला पहिला कम्प्युटर हा भारतामध्ये त्यांनी आणून दिला आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळी डेव्हलपमेंट झाली. म्हणजे एक काळी असं पण होतं की जे कम्प्युटर्स बनवायला लागायचे ते कम्प्युटरची कॉस्ट एवढी प्रचंड होती. तर मला वडिलांनी मी आणि भाऊ दोघं बेंगलोरला जायचो आणि पैसे घेऊन जायचं, हॉटेलमध्ये कम्प्युटर असेंबल करायचा कंपोनंट्स घेऊन आणि अशा पद्धतीने आम्ही हे कम्प्युटर्स आणून ह्याची डेव्हलपमेंट ह्याची केलेली आहे. आणि ऑटोमेशन जर म्हणाल तर बेसिकली म्हणजे इंडस्ट्रियल ऑटोमेशन हा खूप मोठा विषय आहे
आणि जशी ग्रोथ होत गेली तर जे एक स्टँडर्डाईज हार्डवेअर जे असतं म्हणजे PLCज असतात, प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर्स आहेत, तर ह्याच्यामध्ये आम्ही साधारण 90च्या दशकामध्ये ह्याच्यामध्ये आम्ही शिरलो आणि हळूहळू आम्ही ह्या सगळ्यातली डेव्हलपमेंट करत गेलो. आज जवळजवळ 5000 IOs आपल्या फॅक्टरीमध्ये आहेत आणि ते सगळे कम्प्युटर्स म्हणजे आपण जे काय म्हणतो फार्म टू फोर्क ही जी कल्पना आहे, तर हे सगळं ऑटोमेशन इथं भिलवडीतल्या लोकांनीच केलेलं आहे, भिलवडीतल्या इंजिनियर्सनीच केलेलं आहे. जिथं काही लागतात म्हणजे टेक्निकल एक्सपर्टीज लागतात त्याचं ट्रेनिंग वगैरे सगळं आपण अरेंज करून हे सगळं आपल्या लोकांनीच केलेलं आहे. अडचणी म्हणजे दुसरी अडचण मोठी की ह्याची कॉस्ट खूप जास्त आहे. तर ह्या कॉस्ट खूप जास्त असल्यामुळं त्याचे म्हणजे स्लोली तुम्ही करावं लागतं. हे काय तुम्हाला एका दिवसात ही काही गोष्ट सगळी होऊ शकत नाही. तर आम्ही हे स्लोली ऑटोमेशन करत गेलो आणि आज मला सांगायला आनंद आहे की आपण जवळजवळ 20 वर्षापूर्वी म्हणजे पहिल्यांदा म्हणजे एशियामध्ये पहिल्यांदा, भारतामध्येच पहिल्यांदा तर नक्कीच आपण फार्म ऑटोमेशनमध्ये पण पहिल्यांदा आपण पदार्पण केलं की ज्याच्यामध्ये गाईच्या गळ्यामध्ये RFIDs आहेत, त्यांचं फीडिंग, ब्रीडिंग, मिल्किंग हे सगळं मशीननी केलं जातं. आणि आज म्हणजे जवळजवळ 15 ते 20 वर्ष आपण तो पहिला स्टड भारतातला अजूनही तसाच चालू आहे. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्या म्हणजे काय म्हणतात एक इकोसिस्टम जी डेव्हलप व्हायला लागते. म्हणजे नुसते म्हणजे मी त्यात एकटाच काही सहभागी नाही आहे, तर आमचे इंजिनियर्स आहेत, आमचा सगळा स्टाफ आहे. तर ही एक काय म्हणतात सर्वांची एक यंत्रणा निर्माण झाल्यामुळं आणि हे सगळे त्याच्यामध्ये आल्यामुळं हे सगळं शक्य आहे. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे तर आम्ही हे तुझे वडील जे आहेत तर आम्ही काही स्वीडनमधल्या कंपन्यांची कोलॅबरेशन करून काही इक्विपमेंट पण भारतामध्ये बनवायची संकल्पना राबवली. त्यात काही थोडंफार यश आलं, पण अजूनही त्याच्या आम्ही काही ते सोडलं नाही. पण असे वेगवेगळे आम्ही प्रयोग करत राहतो. काही उत्तम चालतात, काही चालत नाहीत. ह्याच्यातून आम्ही शिकत असतो आणि नवीन नवीन काही ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करत असतो. त्या कोरोना पॅन्डेमिकमध्ये आपल्या नोकऱ्या गमावतात. मग डेअरीमध्ये तुम्ही ऑटोमायझेशन आणि मॅनपॉवर यांचं एकूणच मॅन मशीन कपलिंग कसं साधतात? या सगळ्या करोनाच्या काळामध्ये आपले जे कर्मचारी वर्ग आहे त्यांनी न घाबरता म्हणजे आपल्याला करोना होईल, आपल्या कुटुंबियांना करोना होईल आणि आपण सगळे जमायचं का, तर हे कुणीही न घाबरता सगळे आलेत. त्याच्यामुळे या लाखो शेतकऱ्यांना आणि लाखो कंझ्युमर्सना आपण दुधाचा सप्लाय चालू ठेवू शकलेलं आहे. तर हे खूप मोठं धैर्यानं म्हणजे काय कोविड युद्धे डॉक्टर आणि हे समजलं जातं त्याच्याही पेक्षा खूप मोठं काम ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्हीही सगळे ह्याच्यात 100% इन्वॉल्ड आहोत. आणि दुसरा प्रश्न तू विचारलास की त्याच्यामध्ये जे ऑटोमेशन आणि मॅनपॉवर ह्याची सांगड घालण्याच्यामध्ये जी म्युडेन टास्क आहेत म्हणजे समजा एखादी गोष्ट रिपिटेटिव्ह करावी लागते किंवा ज्या गोष्टीमध्ये काही फारसं ह्युमन स्किल्स इन्वॉल्ड नाही आहेत, तर अशा गोष्टी फक्त आम्ही आपल्या फॅक्टरीमध्ये ऑटोमेशन केलेली आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये ह्युमन इन्व्हॉल्वमेंटची गरज आहे आणि ह्युमन म्हणजे एक काय म्हणतात म्हणजे फक्त कॅपिटलिस्ट व्ह्यू म्हणजे कामगार कमी करा आणि नुसते फक्त मशीन्स आणा आणि सगळं डिस्प्लेस करा, हा काही आपला उद्देश नाही आहे. आपला उद्देश कसा आहे की एक प्रॉडक्ट म्हणजे एक मिक्स म्हणजे ऑटोमेशन वर्सेस मॅनपॉवरचं हा एक सुवर्णमध्य जिथं गाठता येईल असं आपण ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला मॅनपॉवरचा पण काही इश्यू आला नाही, आपल्या लोकांनी सगळ्यांनी काम केलं त्याच्यामुळेही काही इश्यू आला नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं आम्ही ह्या कोरोनामध्ये ह्या संकटामधून अजून म्हणजे तावून सुलाखून निघतो आहे आणि अजूनही काम चालूच आहे. तुमचं सुवर्णमध्य खूप म्हणजे आदर्शच आहे सगळ्यांसाठी. तर पुढचा प्रश्न असा आहे की मी ॲग्रिकल्चर स्टुडंट आहे आणि तुम्ही व्यवसायसुद्धा तुमचा ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे, त्यामुळे तुमच्या शेतकऱ्यांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नेहमी येत असतो. मग तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत डेअरीच्या? हा चांगला प्रश्न विचारलास मी, तू ज्याच्या तुझ्या लिखितमध्ये नाही आहे. शेतकऱ्यांसाठी म्हणजे आपण एक म्हणजे मॅनेजमेंटच्या भाषेत आपण जर बोललं गेलं तर मॅनेजमेंटमध्ये एक आपण स्वॅट ॲनालिसिस केलं शेतकऱ्यांचं. म्हणजे शेतकऱ्यांच्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेस काय आहेत, त्याच्यामध्ये थ्रेट्स काय आहेत. तर ह्या स्वॅट ॲनालिसिसमध्ये असं लक्षात आलं की आपल्याकडे जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे.
म्हणजे एक जनावर जे आहे ते 2 किंवा 3 लिटरच दूध देतं आणि मग त्याचं सगळं कॉस्ट इकॉनॉमिक्स काही जमत नाही आहे. मग ह्याला काय कारण आहे? तर ह्याला कारण आहे मेन ह्याच्यामध्ये जेनेटिक्स हे कारण आहे. आपण एक तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलं आहे की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तसं जर ते जे जेनेटिक्सच चांगलं नाही, ते बीज चांगलं नाही आहे, तर त्याला फळं कशी चांगले येणार किंवा ते प्रोडक्टिव्हिटी कशी वाढणार? तर मेजर कन्स्ट्रेंट त्याच्यामध्ये असं आहे की त्याला आपण चांगलं जेनेटिक्स आपण द्यायला हवं. त्याच्यासाठी आम्ही खूप योजना राबवल्या की ज्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचे वळू, चांगल्या प्रतीच्या रेडे असे आणून त्याचं जेनेटिक्स आपण पहिल्यांदा दिलं. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपण एक कॉल सेंटर केलं. पूर्ण लाईफसायकल मॅनेजमेंट जी आहे त्या ॲनिमलची, जशी गाडीची असते की गाडीला तुम्ही थोड्या दिवसांनी विकत घेतली की तुम्हाला सर्व्हिसिंग करावं लागतं. 2000 किलोमीटर झालं की 5000 झालं की 10,000 झालं, तशी ही ॲनिमलची जी लाईफसायकल मॅनेजमेंट जी आहे त्याच्यासाठी आपण एक कॉल सेंटर उभारलं आणि याच्यातून एक नवीन कन्सेप्ट निर्माण झाली काऊज टू क्लाउड म्हणून. तर ह्या काऊज टू क्लाउडमध्ये हे जवळजवळ 10,000 जनावरं ह्या काऊज टू क्लाउडमध्ये आहेत आणि त्यांची रोजच्या रोज जी काही डे टू डे मॅनेजमेंट आहे, लाईफसायकल मॅनेजमेंट जी आहे, ह्या आपल्या कॉल सेंटरमधनं होते. आणि फार्मरला तर SMS द्वारा, फोनद्वारा आणि आपल्या LSSद्वारा त्या गाय कधी विणार आहे, तिला काही आपण इन्सिमिनेटेड कधी केलेलं आहे, त्याचं जेनेटिक्स काय आहे, तिचं ड्रग तिला काही दिली आहेत का, तिला डिवर्मिंग केलं आहे का, तिचं प्रोडक्शन रेकॉर्ड काय आहे, या सगळ्या बाबीची माहिती ते कॉल सेंटर मेंटेन करतं आणि ते डिसेमिनेट करतं SMS द्वारे. असं आपण कॉल सेंटर एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि त्या कॉल सेंटरमधून ही डेव्हलपमेंट आता होत आहे. तुमचा प्रश्न असा आहे की आत्ताचा काळ म्हणजे मल्टी ब्रँड रिटेल इन्व्हॉल्वमेंट आहे, तर ह्या काळात अगदी जाहिरातींचा भडीमार केला जातो ग्राहकांवर. तर ह्या काळात सुद्धा तुमच्या काही मोजक्या जाहिराती अगदी चर्चेचे विषय असतात, तर तुम्ही तुमचं प्रोडक्ट अपील आणि एकूण मार्केटिंग स्ट्रॅटेजीबद्दल काय सांगा? काय की आत्ता काळ खूप बदलला आहे. म्हणजे सोशल मीडियामुळं तुम्हाला रोज, कारण लोकांच्या चवयी बदलत आहेत, लोकांच्या सवयी बदलत आहेत. सोशल मीडियाचा ह्या कोरोनामध्ये हे चांगला का वाईट हा वेगळा प्रकार आहे, पण सोशल मीडिया हा खूप आपल्या सोशल लाईफवर, पर्सनल लाईफवर इम्पॅक्ट टाकतो आहे. तर या सोशल मीडियाचा एक चांगला इम्पॅक्ट म्हणजे जाहिरात करायची तर ती जाहिरात आपल्या मनाला भिडली पाहिजे आणि आपला प्रॉडक्ट म्हणजे जाहिरातीमध्ये आमचं एक कसं तत्त्व आहे की ती एक सटल जाहिरात असावी की ज्याच्यामध्ये प्रॉडक्ट फोकस न नसता आपल्या मानवी भावनांना साथ घालावी. आणि तुमच्या म्हणजे आमचा उद्योगच असा आहे की जो म्हणजे स्वीट्स असेल, मिठाई असेल, तुमचे दूध असेल, हे सगळ्या दुधाचे पदार्थ असतील, तर सगळ्या आनंदाच्या क्षणी आम्ही तुमच्याबरोबर असतो आणि हे सगळा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या जाहिराती करतो आणि त्यात सामाजिक बांधिलकी पण आपण ठेवलेली आहे. आता परवाच जी आपण गणेशोत्सवाच्याबद्दल कोरोनाच्यामधली जी जाहिरात केली आणि डॉक्टर मोहन आगाशे आणि यांनी जी जाहिरात केली, फार अप्रतिम अभिनय आणि एक सामाजिक आशय की बाबा ह्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सामाजिक संस्थांनीसुद्धा खूप काम केले, पण त्या कामाची पावती पण देणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने ही जाहिरात केली गेली आणि तो मला वाटतं एक म्हणजे आत्तापर्यंतची सगळ्यात उत्तम अशी जाहिरात ती गणली जावी असं मला वाटतं. आणखी एक जाहिरात आम्ही चांगली केली की ती मला वाटतं रक्षाबंधनाची होती गेल्या वर्षीच्या. आता ह्या वर्षीच्या रक्षाबंधनाची लोक आता वाट पाहत असेल, पण एक काहीतरी एक बियॉन्ड म्हणजे माणुसकीचं एक काहीतरी बियॉन्ड नातं असतं. म्हणजे एक जाहिरातीमधून हे नातं जपण्यासाठी आणि हे मनाला भावण्यासाठी अशी जाहिरात आम्ही करतो आणि त्या मोजक्याच करतो. आणि ह्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये एक चांगलं प्रोडक्ट आणि एक फार्म टू फोर्क अप्रोच म्हणजे ह्या सगळ्या उद्योग संकल्पनेमध्ये एक महत्त्वाचा केंद्रबिंदू हे शेतकरी आणि ग्राहक आहेत आणि आम्ही एक मधले कॅटलिस्ट आहोत. कॅटलिस्ट असं म्हटलं जातं की कॅटलिस्ट जो उत्प्रेरक असं मराठीत जो म्हटलं जातं की तो ह्या सगळ्या गोष्टींना चालना देतो. तर ह्या गोष्टीमध्ये आम्ही उत्प्रेरक म्हणून कामं करावं, कॅटलिस्ट म्हणून काम करायला हवं. आणि ह्या जो ब्रिज डिवाईड आहे, ग्रामीण भाग आणि शहरी भागातला जो डिवाईड आहे, तो डिवाईड कमी करता येण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त चांगलं प्रॉडक्ट, जास्तीत जास्त चांगल्या व्हॅल्यूमध्ये कन्झ्युमरला
आणि जास्तीत जास्त पैसे फार्मरला पुरवण्याचा आमचा कटाक्ष असतो. हीच आमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी. 2014मध्ये चितळे जीन्स ABS ही कंपनी तुम्ही चालू केली, तर त्यातला इन्सेमिनेशन टेक्निक्स किंवा आपण बोवाईन सिमेंट कलेक्शन असतं तर त्याचं सेल, त्याचं प्रोडक्ट्स याबद्दल थोडी माहिती सांगा. हा खूपच महत्त्वाकांक्षी म्हणजे एक गेम चेंजर आपण जो म्हणतो असा प्रोजेक्ट आपण गेल्या 2014मध्ये आपण भारतामध्ये आणला. तर मगाशी तुम्हाला म्हणालो की मी या जे आपण स्वॅट ॲनालिसिस केलं त्याच्यामध्ये जेनेटिक्स हा खूप मोठा भाग आहे. आणि जेनेटिक्समध्ये जर आपण क्रांती करू शकलो तर म्हणजे आपण जर उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर अमेरिकेतली, इस्रायलमधली गाई एका वेतामध्ये 12-12 हजार लिटर दूध देते. आपलं गाईचं ॲव्हरेज भारताचं 1200 ते 1500 आहे. जवळजवळ 10 पट दूध जास्त ती गाय देते. तर आपण एक क्वांटम जंप, आणि हे सगळं जेनेटिक्समध्ये म्हणजे जेव्हा 50 सालात म्हणजे 40 सालाच्या नंतर जी काही आपल्याला स्वातंत्र्यानंतर जी काही जेनेटिक्स आपल्याकडं होतं तर त्याच्यामध्ये भरीव पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी काही झालेली नाही आहे. म्हणजे नंबर ऑफ ॲनिमल्स वाढले, प्रोडक्टिव्हिटी एक साधारण दीडपट ते 2 पट वाढली, पण 10 पट काही ती वाढू शकली नाही. याचं एकमेव कारण आहे की आपल्याकडं आपण जेनेटिक्स आहे ब्रीड टू द बेस्ट किंवा जेनेटिक डेव्हलपमेंट आपल्याकडं न झाल्यामुळं हे घडलेलं आहे. तर आजही भारतामध्ये पहिलं जिनोमिकली सिलेक्टेड सीमेन किंवा जिनोमिकली सिलेक्टेड बुल्स भारतामध्ये आपल्याकडंच फक्त आहेत. आज म्हणजे अग्रगण्य बाकीच्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्याकडेही जिनोमिकली सिलेक्टेड, जिनोमिकली टेस्टेड बुल्स नाही आहेत. पण आपल्या ब्रह्मा ही ज्या फॅसिलिटीचं नाव आहे, मी तुम्हाला त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगतो की जेव्हा ब्रह्मा हे नाव ठेवायचं ठरलं तर ब्रह्मानंद नगरमध्ये ही आपली जेनेटिक्स फॅसिलिटी आहे. तर त्या ब्रह्माच्या फॅसिलिटीचं नाव ठेवताना ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे आपल्याकडं 3 देव आहेत. तर ब्रह्मा हा क्रिएटर आहे, म्हणजे नवीन उत्पत्ती करतो. महेश जो आहे, शंकर जो आहे, त्याचं म्हणजे विष्णू जो आहे तो हे सगळं चालवतो आणि शंकर ते डिस्ट्रक्ट करतो. तर ह्याच्यातून चांगली काहीतरी उत्पत्ती व्हावी, काहीतरी जेनेटिक्स चांगलं भारताला मिळावं, ह्या दृष्टीने ह्या प्रकल्पाचं नाव ब्रह्मा आम्ही ठेवलं. तर जेव्हा ते अमेरिकेतले आणि इंग्लंडमधल्या लोकांना त्यांनी मला विचारलं की ब्रह्मा म्हणजे काय, म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ ब्रह्मा, वाय यू वॉन्ट टू कीप ब्रह्मा नेम ऑफ दॅट फॅसिलिटी. तर त्यांना मी सांगितलं जसं ब्रह्मा, विष्णू, महेश जसं आमच्याकडे आमच्या संस्कृतीमध्ये आहेत तसे तुमच्याकडं GOD गॉड आहे. तर GOD गॉडमध्ये काय, G म्हणजे जनरेशन, O म्हणजे ऑपरेशन, D म्हणजे डिस्ट्रक्शन. ठीक आहे, त्यातला G जो आहे तो ब्रह्मा आहे. त्यांना ते इतकं आवडलं तर अशीही ब्रह्मा फॅसिलिटी भारतामध्ये आपण पहिल्यांदा सुरू केली. आज आपल्याकडं मला सांगायला आनंद वाटतो की आपल्याकडं जे आपण इम्पोर्ट केलेले बुल्स आहेत तर हे बुल्स GTPI म्हणजे जेनेटिक टोटल परफॉर्मन्स इंडेक्स नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आपण एक DNA सिक्वेन्सिंग करतो आपण त्या गाईचं. म्हणजे प्रत्येक सजीव एक DNA सिक्वेन्सनी बनलेला आहे आणि प्रत्येकामध्ये जीवनाचं जे काय मूल आहे ते त्या DNA सिक्वेन्समध्ये असतं. अशा बिलियन्स ऑफ म्हणजे काय म्हणतात इकडून खूप मोठ्या अशा जिनोम पेयर्सनी म्हणजे आपण जो काही सजीव निर्माण होतो त्याच्यात काय निर्माण होणार याचं सगळं कोडिंग त्या जिनोमिक सिक्वेन्समध्ये असतं. तर असा सिक्वेन्स जे चांगले गुण आहेत, चांगले गुण ट्रान्समिट करणारे सिक्वेन्स असलेला आणि जो नोन आहे आणि ज्याची परफॉर्मन्स इंडेक्स अमेरिकेतल्या GTPIशी तुमचा बुलचा जिनोम सिक्वेन्स अमेरिकेतला सगळ्यात आघाडीचा जो बुल आहे त्याच्या परफॉर्मन्सशी ही कम्पेअर केली जाते आणि हा कितपत चांगला आहे हे आपल्याकडं ठरलं जातं. आज आपल्याकडं जवळजवळ 2800 GTPI असणारे बुल्स, 2840, 2850 GTPI असणारा बुल्स आपल्याकडं आत्ता ब्रह्मामध्ये आहेत. म्हणजे
अख्ख्या म्हणजे इस्रायलपासून ऑस्ट्रेलियापर्यंत आणि इकडं गल्फपर्यंत एवढा जिनोमिक सिक्वेन्स चांगला असणारा एकही बुल नाही आहे. असे बुल्स आपल्या ब्रह्मामध्ये आहेत आणि ते सिमेन त्याची जापं ह्या सगळ्या भारतवर्षासाठी इथं निर्माण होत आहेत. हा खूप मोठा प्रयोग हा आपण इथं केलेला आहे. या प्रयोगामध्ये 1 वर्षापूर्वी सगळ्यात मोठी कडी आपण जी एस्टॅब्लिश केली की ज्याच्यामध्ये आपण सॉर्टेड सिमेन म्हणजे आता काय होतं आहे भारतामध्ये आपल्याला गाय खूप प्रिय आहे. म्हणजे आपण गोमाता असं म्हणतो आणि तिला मारायचं नाही. आणि हे त्याच्यापासून जे निम्मे जन्मले जातात ते निम्मे गोरे जन्मतात आणि निम्मे गाई जन्मतात किंवा बफेलो निम्मे बुल्स जन्मतात आणि निम्म्या फिमेल्स जन्मतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही चेंज करता येईल का, तर अशी फॅसिलिटी जगामध्ये दुसरी फॅसिलिटी या ब्रह्मामध्ये आपण उभारली गेलेली आहे. आणि आज जगभरामध्ये म्हणजे आपल्यालाच काय म्हणतात तिथं पिकतं तिथं विकत नाही अशी थोडीशी गोष्ट आहे. पण एवढी फॅसिलिटी म्हणजे भारतात आहे ह्याचीच लोकांना माहिती नाही आहे. आणि जवळजवळ लाखो सिमेंट डोसेस हे सॉर्टेड सिमेंट की ज्याच्यापासून 80 ते 90% फक्त गाईच निर्माण होतील असं स्क्यूड सिमेंट आपण इथं प्रोड्यूस करतो आहे. आणि जे जिनोमिकली सिलेक्टेड बुल्स आहेत त्याच्याबद्दलचं आपण हे त्याच्यापासून हे बुल सिमेंट प्रोड्यूस करतो आहे. तर भारतामध्ये जे आत्ता प्रोडक्शन आहे त्याच्या दुप्पट प्रोडक्शन आपण करू शकू ह्या जेनेटिक्सनी असा मला विश्वास आहे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये ही फॅसिलिटी म्हणजे आत्ताच म्हणजे गेल्या 6 महिन्यापूर्वी म्हणजे जी गंगा आपण उलटी म्हणतो ना की तसं इंग्लंडमधली माणसं भारतात बघायला आली होती. तर असं आपण करू शकतो आणि आपल्या खेडेगावात हे होऊ शकतो. अशी आपली कृष्णाकाठची भूमी आहे आणि ती अशी आम्हाला सगळ्यांना आणि हे सगळंच टेक्निक्स जे आहेत ते सगळी आपली लोकं करत आहेत. आणि सगळं भारतामध्ये म्हणजे मला एक सांगायला आनंद होतो की हे आपण जे काही लॅब आत्ता जे सॉर्टेड स्क्यू सिमेंटची जी केली आहे जगामध्ये क्वालिटीमध्ये अमेरिकेच्यापेक्षासुद्धा आपली क्वालिटी चांगली आहे आणि आपली लोकं ती सगळी लॅब चालवतात. तर आपली काय ती भिलवडी आणि आपली ही सगळी अशीच जमीनच अशी आहे की तिथं असं सगळं चांगलंच घडतं. शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ता माझ्यासारख्या भविष्यात उद्योग करायचं स्वप्न बघणाऱ्यांना किंवा आत्ता जे बडिंग एंटरप्रेनर्स आहेत त्यांना काय संदेश द्याल? याच्यात 2 भाग आहेत. म्हणजे एंटरप्रेनर्स व्हायला एक बिझनेस ॲक्युमेन आणि डोमेन पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो ना म्हणजे वेडात दौडले वीर मराठी सात, तसं वेडात जरी म्हणजे हे दौडायला तर पाहिजे आहे आणि बिझनेस करायचं पण वेळही हवं. पण त्याचबरोबर की त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स पण हवीत. म्हणजे नुसतंच शौर्य काही कामाचं नाही आहे. शौर्य तर हवंच, कन्सिस्टन्सी पण हवीत आणि त्याच्यामध्ये एक हिशोब पण हवा. म्हणजे जे मार्केटमध्ये चालणार आहे तेच उद्योग करायला पाहिजे. ज्याची काही म्हणजे त्याचंही तिथंही स्वॅट ॲनालिसिस करायला पाहिजे की ज्या गोष्टीची कमतरता आहे, ज्या गोष्टीला आपल्याला गरज आहे तीच गोष्ट तुम्ही करायला हवी. तुम्ही जर समजा उद्या सगळ्यांनीच भेंडी लावली तर सगळ्याची भेंडीचा महापूर आला तर कुणाचीच भेंडी चालणार नाही. तर जे काही ज्याची कमतरता आहे की ज्याचे निश मार्केट आहे असे प्रॉडक्ट निवडले पाहिजेत, ते आपण मॅन्युफॅक्चर करायला पाहिजेत. आणि ह्या सगळ्या लाईफसायकलमध्ये जे मार्जिन्स आहेत की खूप मार्जिन्स कमी आहेत. म्हणजे साधारण 30% जर मार्जिन असेल तर आता जवळजवळ व्याजाचा दरच 12% आहे. म्हणजे तुम्ही जर समजा 30% प्रॉफिट मिळवला तर त्यातला 10-12% तुमचा व्याजावरच जातो. तुम्हाला 10-12% तुम्हाला सगळं चालवायला लागतं. म्हणजे ह्या 10-12% ती इंडस्ट्री चालवायची, त्याच्यात ग्रोथ करायची हे खूप अवघड आहे. तेव्हा मी खूप विचार करून हे करायला हवं. मी हे करायला तर जरूर हवं, पण ही निश बघा, त्याच्यामध्ये 30% म्हणजे कमीत कमी 25 ते 30% मार्जिन हवी तेही बघा. आणि सचोटीने ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. हे असं काही जादूची कांडी नाही की बाबा आज ते मी प्रोडक्शन सुरू केलं की उद्या सगळे मला लगेच पैसे मिळतील. कुठलंही प्रोजेक्ट केलं तर त्याला गस्टेशन जे असतो म्हणजे एक गाई म्हशीला किंवा माणसामध्ये तुम्हाला 9 महिने 9 दिवस कमीत कमी लागतात निर्माण व्हायला. आणि त्याच्यापुढे 10 वर्ष तुम्हाला त्याला सगळं संगोपन करून तो 10 वर्षाचा झाल्यानंतर तर मूल काहीतरी सोसायटीमध्ये काम करू शकतं. तसं या बिझनेसचं पण असंच आहे.
तुम्हाला एक 9-10 वर्ष तुम्ही जर त्यात सस्टेन झाला तरच तुम्हाला त्याच्याकडून फळं मिळणार आहेत. हा सस्टेनन्स आणि परसिवन्स हा गुण जर आपण बाळगला तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. म्हणजे नदीची खोली बघूनच उडी मारायची. बरोबर, नुसतंच धावायचं नाही आणि मृगजळ आहे सगळं. त्याच्यामुळे ही काळजी जर घेतली तर नक्की उद्योग करा. आणि शेती उद्योग केला तरी त्याला काही अडचण नाही. कुठलाही उद्योग करा, म्हणजे असं काही नाही की असं म्हटलं जातं की पूर्वी उत्तम शेती म्हणायला जायचं, पण आता काही उत्तम शेती नाही आहे. कारण त्याच्यामध्ये जी काही इनोव्हेशन होतं ते आणलं गेलं नाही आहे. आणि आपल्याला समजा सगळ्यांनीच ऊस लावला तर तो ऊसही जाणार नाही. म्हणजे 10 वर्षापूर्वी जेव्हा ब्राझीलमध्ये मी गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडं अल्कोहोलवर चालणारे, म्हणजे जसे पेट्रोलचे पंप आहेत तसे इथेनॉलचे पण पंप होते त्यावेळेला. आणि इथेनॉल स्वस्त आणि पेट्रोल महाग होतं आणि लोक गाड्या पण इथेनॉलच्या चालवायच्या. तर मी आत्ताचं जे सरकार आहे किंवा पूर्वीचं जे सरकार होतं त्यांनी आता 20% पण अल्कोहोल इथेनॉलमध्ये, तो आपणही बदलतो आहे, भारतही बदलतो आहे. तर या बदलत्या भारतामध्ये आपण सगळ्यांनी म्हणजे एक सायंटिफिक अप्रोच, निश आणि परसिवन्स ह्या दृष्टीने जर काम केलं तर नक्की भारताचं भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही मला तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.